मित्रांनो, आज बघा काय बनतंय. काल मेदूवडा आणि आज इडली. फुल माझी बायको साऊथ इंडियन फूड बनवते. मी सगळं रुईसाठी बनवते पुलाव. हो ते तर आहे. अरे तू सकाळीच रुई वॉश केली ना, स्कूटर तुझी आणि बायसिकल. बायसिकल नाही केली मामा, फक्त स्कूटरच केली. का ग? दोन्ही क्लीन करणार होती ना तू. राहिलंच मग का नाही. ग? स्कूलला लेट झालं ना. अरे अरे आय एम सो सॉरी. बोल ना, काय झालं? काय शिकवलं टीचरने? इकडे बघून बोल ना. ओ सीताराम. ओ आणि ओ फॉर काय असतं ग? ओ फॉर ऑस्ट्रिच. हा, व्हेरी गुड. तुला ड्रॉ पण करता येतो. गुड जॉब. आणि काय येतं? अजून आणि चॉकलेट कोणाकडून घेऊन आली ग? चॉकलेट लिसा. लिसा तुझी फ्रेंड आहे का? हा. नाईस. अजून मी शिकते. हो का? कोणी दिलं रे चॉकलेट? अरे ती लिसा तिची फ्रेंड आहे ना स्कूल मधली, ती पण तिला हाय वगैरे करते, सेकंड करते. तिच्या बाबांनी दिलं तिला चॉकलेट. हो. दाखव ना कसं. बस असं करायचं ओके. आणि असं करायचं असं आणि असं करायचं आणि असं 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 करायचं जॉब. आणि मग असं करायचं आणि चाय असं टाळायचं आणि असं हॅपी टाळायचं आणि मग असं टाळायचं खूपच छान बाबू. आणि हँड पण टाळायचा ओके, हँड आणि प्लेट पण. व्हेरी नाईस. मस्त ग, खूप छान. हे बघ, रुई आता स्कूल मधून आली. जस्ट आम्ही तिचे क्लोथ चेंज केले फ्रेश करायचं आणि फ्रेश करायचं तिला आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आता जस्ट आम्ही नवीन ब्लॉग चालू करतोय आणि तुम्ही बघितलं असेल माझी मुलीची एक्साइटमेंट. स्कूलमधनं आला आम्हाला सगळं सांगत असते काय करते आणि काय नाही ते. हा पूजा, खूप तुला आवडतं. हे बघ हे बघ परत काढलंस. ओ फॉर ओके, ओ फॉर ऑस्ट्रिच. ऍक्च्युली माझी कंबर दुखत होती, त्यामुळे मी झोपून होते आणि आता रुईला आल्यावर बोली भूक लागेल म्हणून मग इडली आणि सांबार होतं कालचं बनवलं, तेच आम्ही गरम केले आता त्याच्यासोबत. आणि मित्रांनो, कालच मी हे बनवून ठेवलेलं. तुला मानू का ग? तुला मानू का ग? आम्हाला हे काही बोलून नाही देत. का ग? तिला ना सगळं दाखवायचं असतं व्हिडिओ मध्ये. बोल, काय दाखवायचं तुला? मला हे शिकव बघायचे. मी तुला बोललो ना पहिले, नंबर काढून ठेव ना तुझा, पेज कोणता आहे तो. आणि ऑलरेडी इडली म्हणजे इडली जस्ट आता गरम गरम काढली आहे इडलीच्या भांड्यामधून. आणि सांबार आणि चटणी पण आहे. गरम कर. हो गरम करतो, कारण की कालचंच ते आम्ही एक्स्ट्रा बनवलेलं तीच आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही काल रात्री इडलीचं पीठ करून ठेवलेलं, तांदूळ आणि उडीद डाळचं. आणि पूजा खरंच मस्त पीठ आणि इडल्या करते. आणि हे किती सॉफ्ट आहेत ना, ते मला त्या साईजवरनं कळत असतील, एवढ्या सॉफ्ट आहेत त्या. रुई, काय करतेस बाबू तू आता? हे तुटली ना. काय तुटलं? ओ, त्याचं कॅप तुटलं. ओके, आपण लावूया. आणि हे काय सगळ्यांना असं तू बसून ठेवलेस टॉईजला तुझ्या? का ग? अशाच तेव्हा ते मावचा फोन आला बघ तुला. आणि माझी बायको काय बनवते बघू दे. आई शपथ, हे बघ, हे एकटी एकटी चालू होते. सांगितलं पण ना मला काय करते. मलाच नाही काय ग, म्हणजे तुला नाही माहिती आणि काय करतेस तू असं नॉर्मल बनवते? काय चाललंय? तू पनीर मागवलेलंस ना, मलाई पनीर त्याचं ते तोडताना पुरा चुरा झाला. आई ग. आणि एवढं होतं की ते पराठे पण नसते बनले, म्हणून मग मी त्याच्यात थोडं काय काय स्टफिंग ऍड केली, मसाले मिक्स करून बोलले बाउल तळून बघूया आणि मग ते पालक पनीर मध्ये ते टाकतो. ओ, म्हणजे एक्सपेरिमेंट चालू आहे. हे मला काय सांगत का असं काय करतो? कारण की मलाच नाही माहित फेल होते की काय होतंय ते. ओके. अरे पण ते दिसताना मस्त बॉल्स वाटतात ते, आपले काय बोलतात, पनीर बॉल्स. पनीरचे नुसते फुटले असते ते, ह्याच्यात बेसन वगैरे अरे वा, थोडं केलं. छान आहे. म्हणजे ओके, तू पालक करून घेतलास? हा, आता बघितलं मी. आणि हे काय ग, ती सर्फ एक्सेल पावडर इथेच ठेवली आहे. संपली ते मागवली तिथेच ठेवली, आता ठेवायची. मी तेच बोललोय, ब्ल्यू ब्ल्यू काय दिसतंय. बघितलं मित्रांनो, काय बोलायचं आता माझ्या बायकोला. काय तिला फसलं ना तर तिला माहिती लगेच कसं ट्रिक कराय, ट्विक काय बोलू शकतो मी.
यार माझं ना मी मध्येच लबलाबा होतो मला लबाबच आहे. लगेच ते ट्विक करते ना काहीतरी लगेच काहीतरी नवीन प्रकार हे बघा आता काहीतरी नवीन प्रकार खायला मिळणार आहे. हा जर नीट झाला तर ह्याची रेसिपी सांग त्यांना ठीक आहे. आणि चांगलं होऊ दे काय करते मलाच नाही माहित आहे. नाही पण आता होईल. हे जर बॉल्स बनलेत ना तर मग ते अलगच भाजीमध्ये त्या प्युरीमध्ये मिक्स करून अरे पण ते असं नाही वाटणार का हिरव्या भाजीमध्ये दगड टाकल्यासारखे काय नाही ते कोफ्ता वगैरे बनवतात तू कधी खाल्लाच नाही ना तसंच असतं ते. मी तशीच आयडिया केली की थोडं कोफ्तासारखं काहीतरी करूया. चॉकलेट मलाई पनीरच्या नादामध्ये जास्त सॉफ्ट पनीर आलं. ठीक आहे बघूया लेट सी कसं होतं मित्रांनो. आता इथं फ्राय करते आणि मी पनीर उकळून घेतलंय ना. पनीर नाही ते सॉरी पालक उकळून घेतलंय बॉईल करून बॉईल करून घेतलेलं आहे आणि ह्याचं ते पाणी हे पाणी फेकणार का वापरणार आहे? टाकून देणार ना. ओके तर आम्ही बघतो आता पुढची रेसिपी काय करते पूजासाठी. आणि झाली ना ती चांगली बऱ्यापैकी खाण्यासारखं तर तुम्हाला नक्की दाखवू. खाण्यासारखं म्हणजे एकदम टेस्टी बनवते तर टेस्टीच बनवते नो डाऊट. पण बघूया आता काय करते ते वाटत चांगले पुढे. ना हे बॉल. हो मस्त वाटतं असं वाटतं असंच खाऊया. बघायला मी काय बनवलं रुई हे बघ मम्माने काय बनवलंय थांब तिला तुला नाश्त्याला दाखवतो. कोणी बनवून देतात माहितीये का असं हे चांगलं बघ. बनवतात. शी शी घे. बोलते. तिचं बघ काय शी बोलते शी. शी नाहीये बेटा बॉल आहे. का ग नको आहे? नको मम्मा तिला नको देऊ आपण दोघच जण खाऊ. आपण ना आपण कशावर खायचं माहितीये आपण सॉस घेऊया आणि मेयोनीज घेऊया मायो बरोबर खाऊया. ओके पूजा ते बनवते तर गोळे सॉरी गोळे नाही काय ते बोलतात बॉल्स छोटे छोटे ते मला एक खायला तर ते बघूया टेस्ट कशी आहे. का तू खाल्लेस? नाही रे तुला भरोसा नाही, तू खातेस. दिसतंय soft. गरम आहे. बघा मित्रांनो असं तर मस्त वाटतं यार. पालक पनीर राहू दे हे असंच खाऊया. खूप भारी वाटतंय खरंच खूप भारी वाटतंय. खाऊ आता आला मी भरवत होतो तुला शी बघितलं आणि बोलतो नवरा प्रेम नाही करत हे नाही करत. बघितलं आता भरवायला गेलो ना मित्रांनो. आणि बघा एकटी खाऊन मोकळी झाली लगेच. तू एवढा बोलला म्हणून खाल्ला चांगला आहे. पालक खरंच पनीर चांगलं आहे. अजून चांगलं आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता की पालक प्युरी रेडी आहे. प्लस आपण जे पनीरचे पकोडे बनवलेत ते पण रेडी आहेत. आणि ते त्याच पकोड्याच्या याच्यामध्ये तेल कमी केलंस ना तेल कमी केलं. आणि त्याच्यामध्ये आता पूजा बाकीचं पूर्ण जे पालक पकोडा म्हणजे आम्ही फक्त जस्ट नाव नाही सजेस्ट आम्हाला नाव सजेस्ट करा पाहिजे तुम्ही त्याचं आम्ही काय नाव देऊ शकतो ठीक आहे. मग आम्ही सध्या पालक पकोडाच बोलतोय. तुमच्या डोक्यात काय असेल तर तुम्ही ते नाव आम्हाला सांगा कमेंट करा. आणि हे सेम बनवलेलं आहे ना पालक पनीरची जी आपली रेसिपी आहे तशीच. बनवायचं होतं काय मी बोलली घरी गडबड झाली म्हणून. हा त्याच्यामुळे पालक पनीरचा पालक पकोडाच होतोय. काय आवाज आला. पूजा हे तुला बघून काय वाटतं हे काय आहे? काय माहिती काहीतरी बनवलेलं आहे. सांग ना काय वाटतं तुला. मी बोललेलं ना आपल्या रानात दगडी टाकल्यासारखं. ठीक आहे चीज खाऊ. गोट्यावर नाही बोलत. बटर नाही यूज केला आपण घी यूज केला घी. बटर नाही यूज केला. बघितलं मित्रांनो कसं वाटतं सांगा तुम्ही कमेंट करा आम्हाला. त्या रानातल्या गोट्या वाटतात की नाही सॉरी गोट्या दगडी बोलतो गोट्या बोललो. माझ्या एका फ्रेंडची म्हणजे स्कूल फ्रेंडची हळद होती खाली. तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तिथे गेलेलो म्हणून येलो कलरचं क्लोथ घातले. आणि मला खूप भूक लागलेली प्रचंड आणि पूजाने असं यम्मी असं मस्त आहे की पालक कोफ्ता रेडी आहे. राईस प्लस असं मस्त दिसतंय. आणि इथे रुही आणि पूजा स्टडी करते म्हणजे पूजा रुहीची स्टडी घेते. तिला जरा प्रो बनवायचं आहे आम्हाला म्हणून पूजाच्या मागे. पालक पनीर नको हेच बनवत जा. खरंच मित्रांनो खूप टेस्टी लागते यम्मी खरंच यम्मी लागते. थँक्यू ऐको चांगला एक्सपेरिमेंट आहे. मित्रांनो तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला ही रेसिपी हवी आहे का कारण की खरंच यम्मी बनली आहे. आम्ही ही
तुम्हाला प्रॉपर दाखवू की कशी बनवतात ते. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. ओके लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हेरी गुड. बाय.